आणि यानंतर आता घेऊयात अर्थसंकल्पासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी। पात्र शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर। सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी असणार। नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपूर्वक 50,000ची मदत। किती तारखेपर्यंत कर्जमाफी पूर्ण करणार आहात? उद्धव ठाकरेंचा सवाल। तर थापा मारण्याची लेवल वाढली आहे। कर्जमाफी म्हणजे लबाडाचं घरचं आवतान। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। तर शेतकऱ्यांसाठी 7.5 HP पर्यंतच्या पंपांना वीज बिल माफी कायम। शेतकऱ्यांसाठी शेत वीज बिलात 100% सवलत। 32,756 कोटी वितरित। 2026 ते 27 मध्ये ही योजना सुरू राहणार। 20,000 कोटी आरक्षित, फडणवीसांची माहिती। अटल सेतूच्या परिसरात 3री मुंबई उभारणार। पालघरचा वाढवण बंदर परिसर 4थी मुंबई म्हणून विकणार। अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुनरुच्चार। तर मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रोनं जोडणार। याच परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय एज्युसिटी तयार करणार। दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी जोडणार। अर्थसंकल्पामध्ये मुंबईतील रस्ते वाहतूक भक्कम करण्यावर भर। उत्तन ते विरार सागरी सेतू, ठाणे ते नवी मुंबई उन्नत मार्ग तयार करणार। गोरेगाव ते मुलुंड भुयारी मार्गाचंही काम सुरू। मुंबई ते पुणे हायस्पीड ट्रेनमुळे आता उत्पन्नात वाढ होणार। अर्थसंकल्प सादर करतेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। बुलेट ट्रेनच्या ठाणे, विरार आणि बोईसर स्थानकांशेजारील जागांचा विकास करणार। अर्थसंकल्पामध्ये पुणे आणि परिसराच्या विकासासाठी भरीव तरतूद। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी निधी। पुणे लोणावळा रेल्वेच्या 3ऱ्या मार्गिकेसाठी आता मान्यता। तर तळेगाव चाकण 25 किलोमीटरचा हा उन्नत मार्ग तयार करणार। पुणे ते छत्रपती संभाजीनगर 192 किलोमीटरचा ग्रीनफील्ड महामार्गाचा अहवाल तयार करणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। तर छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाळूज उन्नत या मार्गाचं 2 टप्प्यांमध्ये काम होणार। परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार। अर्थसंकल्पात घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्या सामान्यांना दिलासा। तर आवास योजनेतील घरांवर सौर ऊर्जा यंत्र बसवण्याचाही निर्णय। पुढील 5 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांना भरीव निधी देणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम करणार, फडणवीसांचं भाष्य। गडचिरोलीतील 70,000 रोजगारांची निर्मिती होणार। अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांची घोषणा। गडचिरोली स्टील हब म्हणून उदयास आणतोय, मुख्यमंत्र्यांची माहिती। लातूर, बारामती, अमरावती या विमानतळांवर नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करून देणार। अर्थसंकल्पात अर्थमंत्री फडणवीसांची घोषणा। सूक्ष्म लघु उद्योगांना राज्य सरकार आर्थिक मदत पुरवणार। इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार। मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन संवर्धन योजना सुरू करणार आहोत, फडणवीसांची घोषणा। तर मत्स्य पशुधन योजनांमध्ये वाढ करण्यासोबतच मार्च 2026 पर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामं पूर्ण करणार, फडणवीसांचं आश्वासन। सातारा जिल्ह्यामध्ये वासोटा ते मुनावळे दरम्यान रोपवे तयार करणार। 50 पर्यटन स्थळी सुविधा अत्याधुनिक करणार, फडणवीसांची घोषणा। मुंबई, दुबई, सिंगापूरमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करण्यात येणार। ऐतिहासिक किल्ल्यांचं जतन करण्यासह आग्र्यामध्ये शिवरायांचं स्मारक उभारणार, फडणवीसांची घोषणा। तर पानिपतमध्ये मराठा शौर्य स्मारक उभारणार असल्याची माहिती। राज्य जल माहिती केंद्र स्थापन करणार। नीरा करहा नदी जोड प्रकल्प राबवणार, फडणवीसांची घोषणा। तर कृष्णा खोऱ्यातलं पुराचं पाणी हे दुष्काळग्रस्त भागाकडे वळवणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। 10 ते 15 पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करणार। स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सुविधा ही मेसेज सेवा सुरू। तर डिजिटल सेवांद्वारे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार। चालू आर्थिक वर्ष 2026 ते 27 साठी महसुली खर्च 6,56,651 कोटी अंदाजित केल्याची फडणवीसांची अर्थसंकल्पातनं घोषणा। तर मुंबई महानगरची अर्थव्यवस्था $300 अब्ज पर्यंत नेण्याचंही ध्येय।